नमस्कार, मी अनिल कदम आपलं शिवशाही न्यूज चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। पंचायत समिती व जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026 या निवडणुकीमध्ये प्रथमच उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते श्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेने इंदापूर तालुक्यात 2 जिल्हा परिषद व 3 पंचायत समिती गणात आपले धनुष्यबाणाच्या चिन्हावरती उमेदवार निवडणुकीसाठी उतरवले आहेत। त्यामुळे प्रामुख्याने पळसदेव पंचायत समिती गणात सहकार सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री सूरज काळे यांच्या पत्नीस शिवसेनेने उमेदवारी दिली असल्याने पळसदेव पंचायत समिती गणात तुल्यबळ लढत होत असल्याची चर्चा सर्वत्र आहे। त्यातच शिवसेनेच्या उमेदवाराने मतदारसंघात येत असलेल्या सर्व गावांमध्ये व वाडी वस्तीवर घर टू घर जाऊन प्रत्यक्ष परिचयपत्रक वाटप करत निवडणुकीत रंगत आणली आहे व आज संपूर्ण दिवसभरात 4 चाकी वाहनांची भव्य रॅली काढत मतदारांमध्ये चैतन्य निर्माण केले। परंतु या भव्य रॅलीचा विरोधी उमेदवारांनी धसका घेतल्याचे जाणवले। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने आम्हाला प्रचार करायची व मतदारांच्या पाया पडायची गरज वाटत नाही अशी वक्तव्य करणाऱ्या दोन्ही राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांनी आपल्या मुलांना उमेदवारी देत पक्षासाठी अहोरात्र झटलेल्या कार्यकर्त्यांना मात्र वाऱ्यावर सोडल्याचे मतदारांमध्ये प्रचंड असंतोष असल्याची भावना मतदार बोलून दाखवत आहेत। त्यामुळेच शिवसेनेने इंदापूर तालुक्यात व पळसदेव पंचायत समिती गणामध्ये सौ वर्षा सूरज काळे यांच्या रूपाने एक तगडा उमेदवार आम्हाला पर्याय म्हणून दिल्याने जागोजागी रॅलीचे स्वागत करत मतदारांनी शिवसेनेचा विजय निश्चित असल्याचे सांगितले।